ही साडी मला सुंदर दिसते की नाही, यापेक्षा या साडीमध्ये मी जास्त जाड दिसते का, किंवा या साडीमध्ये माझं वय जास्त वाटतंय का, हे प्रश्न बऱ्याचशा मैत्रिणींच्या डोक्यामध्ये येत असतात. तर यामध्ये कोणत्या चुका होता हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी दाखवणार आहे काठपदराची किंवा जी सिल्क साडी आहे, ज्यामध्ये बऱ्याचशा मैत्रिणींना नेसताना भीती वाटते जाड दिसण्याची. तर या इतक्या सुंदर साड्या असतात, पण आपल्या कोणत्या चुका होतात बघूयात. चूक नंबर 1, पेटीकोट बांधताना आपण तो खूप वरती बांधतो आणि आपल्याला कमी असलेलं पोट सुद्धा जास्त दिसायला लागतं. आता बघा, पेटीकोट अशा पद्धतीने प्लीज बांधू नका. तर पेटीकोट तुमचं बेली बटन म्हणजे आपली बेंबी आहे त्याच्या बरोबर वरती बांधा, किंवा बेंबीच्या थोडंसं तुम्ही खाली बांधला तरी चालेल, ज्यामध्ये तुमचं पोट दिसणार नाही. बघा, आता मी व्हिडिओमध्ये अगदी तुम्हाला स्पष्ट दाखवलेलं आहे, आपलं पोट दिसत नाही. कारण इथे जेव्हा आपल्या निरे येतात आणि ते ऑलरेडी पेटीकोट वरती बांधल्यामुळे ते आणखीनच तिथला भाग फुगीर होतो आणि आपलं पोट जास्त दिसू लागतं आणि आपण साडीमध्ये जाड वाटावं लागतं. तर हे टाळा. त्यानंतर साडी खोचताना बघा, अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे तुम्ही साडी तुमच्या उजव्या पायापासून खोचायला सुरुवात करा. म्हणजे आपली जी उजवी प्रिन्स लाईन आहे ब्लाऊजची, तिथून आपल्याला ही साडी खोचायला सुरुवात करायची आहे. यामुळे तुम्हाला काठपदराच्या हेवी साड्या असल्या तरी सुद्धा चालताना कोणतेच प्रॉब्लेम येणार नाही. कारण कधी कधी काय होतं, काठपदराच्या साडीमध्ये आपल्याला चालताना ती पायामध्ये अडकते आणि खालचे धागे सुद्धा निघायला लागतात आणि आपल्याला खूप टाईट वाटल्यासारखं फील येतं. त्यानंतर पाठीमागून साडी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने खूपच टाईट अशी अगदी शरीराबरोबर घट्ट अशी ओढून ताणून खोचू नका. थोडीशी लूज सोडा, कारण उठायला बसायला आपल्याला व्यवस्थित होतं. त्यामुळे साडी लूज पद्धतीने अशी थोडीशी खोचून घ्या. साडी जर तुम्ही या पद्धतीने खोचली तर तुमचा चालण्याचा बसण्याचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होऊन जातो आणि साडी तुम्हाला जास्त हेवी वाटत नाही. आता आपण बघूयात पदर कसा करायचा. आता काठपदराची साडी किंवा सिल्क साड्या नेसताना बऱ्याचशा मैत्रिणींची होणारी चूक नंबर 2 म्हणजे पदराची एकतर उंची कमी ठेवणं, आणि त्याचबरोबर पदर तुम्ही या पद्धतीने कराल तरी सुद्धा तुमच्या प्लीट्स खूप मोठ्या येतात आणि तुमचा लुक हा तुम्ही बारीक असाल तरी सुद्धा मोठा दिसतो आणि तुम्ही छान अशा थोड्या गुबगुबीत असाल तरी सुद्धा तुमचा लुक आहे त्यापेक्षा आणखीनच मोठा दिसायला लागतो. आता बघा, पदराच्या प्लीट्स मी मोठ्या केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा मैत्रिणी या चूक करतात. काठपदराच्या साडीमध्ये नको असेल तरी सुद्धा हा इतका मोठा पदर करतात, पदराच्या प्लीट्स करतात. त्यामुळे आपल्या समोरचा भाग खूप ब्रॉड बनतो आणि त्यामुळे आपण मोठे दिसायला लागतो. आता बघा, या प्लीट्स करू नका. तर तुम्हाला प्लीट्स कशा करायच्या आहेत हे दाखवते. आणि पदराची उंची सुद्धा अशी गुडघ्या एवढी किंवा गुडघ्यापेक्षा कमी ठेवू नका. पाठीमागून पदर जर फुलत असेल तरी सुद्धा आपल्याला पाठीमागून हा बाउन्सी लुक यायला लागतो. तर असं न करता पदर अगदी योग्य पद्धतीने कसा करायचा आणि काठपदराच्या साडीमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या प्लीट्स कशा मिळवायचं हे बघूयात. बघा, यासाठी मी साडी थोडी फोल्ड केलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने निर्या करतो ना, तशा पद्धतीने आपल्याला प्लीट्स करायचे आहेत. यामुळे एक होतं की आपल्या भरपूर साऱ्या प्लीट्स येतात आणि प्लीट्स बारीक सुद्धा येतात. आता छोट्या प्लीट्स असल्यामुळे आपला समोरचा जो ब्लाउज वरती येणारा प्लीटचा भाग आहे तो ब्रॉड दिसत नाही, मोठा दिसत नाही आणि त्यामुळे आपसुकच आपण साडीमध्ये बारीक किंवा एकदम तब्येतीने छान आहोत असा हा लुक दिसत असतो. आता पदर मागून फुलत असेल तर त्यासाठी मी 3 पिन्स वापरलेले आहे. एक पदराच्या टोकाला, एक मध्यंतरी आणि जिथे आपण ब्लाउज सोबत साडी अटॅच करणार आहे तिथे. आता बघा, पाठीमागून सुद्धा पदर फुलत नाही, किती सुंदर साडीची बॉर्डर दिसते. आता समोरचे जे प्लीट्स आहेत त्या छान आपण बनवलेले आहेत. भरपूर साऱ्या प्लीट्स आल्यामुळे सुद्धा एक साऊथ इंडियन लोकांचा कसा लुक साडीमध्ये इतका भारी येतो, अगदी तसा लुक येतो. पण समोरची जर मानेजवळ येणार प्लीट जर लूज राहिली किंवा ती लूज होतेच काही वेळानंतर, तर हे होऊ नये यासाठी काय करा, तिथं छोटंसं एक फोल्ड करा आणि आपलं जे मानेचं हाड असतं आपल्या समोरचं गळ्याचं, तर त्या गळ्याच्या हाडावरती ही प्लीट्स आहेत एका पिनने सिक्युअर करा आणि समोरच्या सुंदर अशा प्लीट्स आहेत छोट्या त्या थोड्याशा पसरवून घ्या तिथल्या तिथेच. बघा, आता समोरचा लुक किती सुंदर आला. त्यानंतर आपण कमर फिटिंगसाठी जर अशा पद्धतीने तुम्ही जर साडी वरती कमरेपासून वरती घेत असाल तर ते करू नका, कारण तिथे पाठीमागे खूप ती साडी फुलली जाते काही वेळानंतर. तर 3 नंबर होणारी चूक म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणी अशा पद्धतीने ही जी प्लीट आहे पुन्हा पोटावरती घ्यायला लागतात किंवा पोट झाकण्याचा जो प्रयत्न करतात. त्यामुळे सुद्धा तुम्ही साडीमध्ये हेवी दिसायला लागतात किंवा पोटाजवळचा जो घेर आहे तो जास्त वाटायला लागतो. त्याऐवजी काय करा, क्रॉस म्हणजे अशी तिरप्या पद्धतीने जी बॉर्डर आहे साडीची ती ठेवा. तिथे 1 ते 2 प्लीट्स करा हाताने अशा पद्धतीने. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्लीट्स करू शकता छोट्या किंवा सिंपल तुम्ही एक पिन सुद्धा लावू शकता. आता इथे मी 1 ते 2 प्लीट्स केल्या आणि ही पिन लावताना बघा, आतमध्ये पेटीकोटला पकडून आतल्या साडीचा भाग पकडून पुन्हा ह्या 2 ते 3 प्लीट्स केलेल्या आहेत त्यांच्यासोबत मी ही पिन लावलेली आहे, म्हणजे जेणेकरून माझी पिन हलणार नाही आणि कमरेजवळचा भाग सुद्धा लूज होणार नाही.
आता त्यानंतर समोरचा जो भाग राहतो निर्या करण्याचा, इथे सुद्धा 4 नंबरची चूक होऊ शकते. कारण काठपदरच्या साड्या किंवा सिल्क साड्यामध्ये आपण जर भरपूर साऱ्या प्लीट्स केल्या, छोट्या छोट्या आपण भरपूर साऱ्या प्लीट्स करायला बघतो कारण समोर आपल्या सुंदर प्लीट्स याव्या, तर इथेच आपला दुसरा गोंधळ होऊन जातो की या सर्व प्लीट्स आपण केल्यामुळे जेव्हा आपण खोचायला घेतो, आणि खोचताना सुद्धा बऱ्याचशा मैत्रिणी तुमच्या जास्त डावी साईडला खोचायला जातात, त्यामुळे समोरच्या बघा पदराच्या प्लीट्स वेगळ्याकडे जातात आणि कमरेजवळच्या प्लीट्स वेगळीकडे, आणि त्यामुळे तो एकंदरीत लुकच पूर्ण चेंज होऊन जातो. तर हे न करता तुम्ही काय करा, काठपदराच्या साडीमध्ये किंवा सिल्क साड्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या प्लीट्स करा. तुम्हाला हार्डली 4 ते 5 प्लीट्स आल्या तरी सुद्धा साडी खूप सुंदर दिसते आणि ते मॅनेज करायला सुद्धा खूप एक प्रकारे इझी जातं आपल्याला. शेवटची प्लीट आहे ती सुद्धा प्लीट आपल्याला अशा पद्धतीने मोठी करून घ्यायची आहे. आणि या बघा समोर आता प्लीट फुलतात, तर मी ते वरती एक चिमटा लावला आणि त्यानंतर बाकीच्या खालच्या प्लीट्स आहेत ते व्यवस्थित करून घेतल्या. कारण आपल्याला कधी कधी एकटीला साडी नेसायची असते, खूप घाई असते, कोणाची मदत न घेता सुद्धा तुम्ही या प्लीट्स तुमच्या समोरच्या व्यवस्थित करू शकता. खालची जी बॉर्डर आहे साडीची किंवा जे काठ आहेत ते अशा पद्धतीने हातामध्ये घ्या आणि थोडेसे रोल करून घ्या. साडी खोचताना सेंटरला खोचा सर्व प्लीट्स, आणि या प्लीट्स बघा सिक्युअर करताना एक मोठी पिन लावा आणि त्यानंतरच या काठ आहेत ते आतमध्ये खोचून घ्या, जेणेकरून तुमची पिन सुद्धा त्या साडीमध्ये फसणार नाही आणि बाउन्सी लुक सुद्धा येणार नाही. आणि हा झालेला आहे आपल्या साडीचा फायनल लुक. तुम्ही बघाल समोरच्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थित बसलेला आहे, पदर सुद्धा पाठीमागून फुलत नाही आणि पदराच्या प्लीट छोट्या केल्यामुळे सुद्धा आपला लुक सुद्धा सुंदर एकदम प्रोफेशनल झालेला आहे. पाठीमागे सुद्धा कुठेच साडी आपली फुगलेली नाही किंवा वरती सुद्धा उचलली गेलेली नाही. तर निर्याची उंची अगदीच पायघोळ न ठेवता थोडीशी जमिनीला समांतर ठेवलेली आहे. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.